शिवसेना प्रभाग क्रमांक 1 चे मध्यवर्ती प्रचार कार्यालय उद्घाटन उत्साहात। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक 1 मधील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मेरी म्हसरूड येथे पार पडला। पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रभागातून शिवसेनेतर्फे नैना रवींद्र रामवंशी अ, गणेश चिंतामण चौहान ब, उर्मिला सुनील निरगुडे क आणि प्रवीण मंदाकिनी रमेश चौहान ड हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ या कार्यालयाच्या उद्घाटनाने करण्यात आला। उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा देत प्रभागातील विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि रस्त्यांच्या विकासास प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन उमेदवारांनी दिले। कार्यकर्त्यांमध्ये या उद्घाटनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचा प्रचार अधिक जोमाने सुरू झाल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले। सतीश वावी, आपण आज ज्या संख्येने ठिकाणी उपस्थित राहिला, आपला शिवसेना प्रभाग क्रमांक 1 याच्या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांची जी उपस्थित आहे, वंदनीय हिंदू सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज आपल्या शिवसेनेच्या अधिकृत प्रभाग क्रमांक 1च्या 4 उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि या छोटेखानी सभेचे आयोजन प्रसंगी उपस्थित नाशिकचे लोकप्रिय खासदार आमचे हेमंतप्पा गोडसे आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये या कुंभमेळ्याचा इतिहास घडवला त्या त्र्यंबकनगरीच्या प्रथम नागरिक आमच्या त्रिवेणीताई तुंगार, आमचे सहकारी अनिलजी डिकले, व्यासपीठावर उपस्थित 4 उमेदवार या ठिकाणी प्रवीण दादा जाधव असतील, उर्मिलाताई निरगुडे, गणेश भाऊ चव्हाण आणि नैना। प्रथम वंदन करतो। श्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो। भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो व उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता, बंधू, भगिनी यांना वंदन करतो। प्रभाग क्रमांक 1 म्हसरूड त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाप्रसंगी उपस्थित असलेले माजी खासदार, आमचे लाडके व्यक्तिमत्व श्री हेमंतप्पा गोडसे, त्र्यंबक महानगरपालिकेच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई, आमचे सहकारी अनिल भाऊ डिकले, शिवाजी भोर, उपस्थित असलेले व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर आणि माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी, सर्वप्रथम मी तुम्हाला माझा परिचय करून देते। मी उर्मिला सुनील निरगुडे, गट क मधून गट क ची उमेदवार आहे। तसं आमचा हा जो पॅनल आहे तो जर बघितला तुम्ही तर संपूर्ण असा उच्च शिक्षित पॅनल आहे। सर्वात गर्वाची ती बाब आहे। त्यानंतर तसं बघितलं तर माझी जी उमेदवारी आहे ती अचानक मिळालेली उमेदवारी आहे। धनुष्य भेटला म्हणजे विजय हा निश्चित असतो। मी खूप काही मोठी वक्ता नाही आहे किंवा खूप काही नेता नाही आहे। मी फक्त आप्पा एवढंच सांगू शकते की मी जो त्र्यंबकेश्वरमध्ये पॅटर्न वापरला आहे, पॅटर्न म्हणजे काय की अन्यायाविरोधात लढलेली लढाई आहे आणि ती मी जिंकलेली आहे। पण ती लढाई आमची अशी होती की संपूर्ण गावाचे आणि संपूर्ण त्र्यंबक नगरीचा हा आमचा विजय झालेला आहे आणि या विजयाचे सर्व शिल्पकार आणि शिलेदार हे शिवसेनेचे बुलंद असे पदाधिकारी आणि नेते आहेत। माझं हे श्रेय संपूर्ण नगरीला आणि संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला ते आपल्या सर्वांचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळेच हे शक्य आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। ऐन 10 मिनिटामध्ये मला तिकीट भेटलेलं आहे शिवसेनेचं आणि मला सांगण्यात आलं की ताई रडायचं नाही, लढायचं आणि आपला विजय हा ओढून नाही खेचून आणलेला आहे आम्ही। अनिल भाऊ डिकले, नुकत्याच आता नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये ज्यांनी त्र्यंबकेश्वर पॅटर्न राबवला त्या आमच्या त्रिवेणीताई तुंगार,
आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच उमेदवार आणि आमच्यावर प्रेम करणारे प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, हा जो आपला प्रभाग आहे, या प्रभागाची साधारण परिस्थिती अशी आहे की एक मसरूळसारखं गाव या ठिकाणी जोडले गेलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी कुटुंब देखील या ठिकाणी आहे आणि मध्यमवर्गीय जे आहेत, जे नोकरी व्यवसाय करणारी मंडळी ते देखील या प्रभागाचा भाग आहे. असं एक अतिशय सुसंस्कृत आणि अतिशय सामान्य, कुठलीही गुंडगिरी नसणारं असा हा प्रभाग आहे. परंतु या प्रभागाला गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या भेडसावत आहे. त्या ठिकाणी उद्यानांच्या समस्या आहेत, स्ट्रीट लाईटच्या समस्या आहेत, आज गुंडगिरी वाढलेली आहे, चेन स्नॅचिंग सारखे प्रकार होत आहेत, महिलांच्या सुरक्षिततेचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे, पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा तर अतिशय गंभीर प्रश्न आहे आप्पा. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की नाशिक शहर हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि असं असताना देखील आमच्या या प्रभाग क्रमांक 1 मधील माता भगिनींना पाण्याच्या अतिशय जे दुर्मिळ संकट असायला कायम या ठिकाणी सामोरं जावं लागत असतं. आणि ही सगळी परिस्थिती बघत असताना आम्हाला जेवढं शक्य होतं ते आमच्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न केला. टँकरद्वारे आम्ही या ठिकाणी बोलू. आज प्रभाग क्रमांक 1च्या प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि निश्चित या उद्घाटनाप्रसंगी जी काही मतदार बंधू आणि भगिनी ज्या या ठिकाणी सर्व या ठिकाणी सहभाग या ठिकाणी नोंदवला, यावरून निश्चित आपल्याला खात्री वाटते का नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 1चे 4ही उमेदवार अतिशय मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होतील. आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं ही जी निवडणूक आहे ही खरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. परंतु आमचे जे काही 4ही उमेदवार आहे या ठिकाणी आमचे प्रवीण जाधव आहेत, गणेश चव्हाण आहेत, रामवंशीताई आहेत, त्यानंतर निरगुडेताई आहेत. या 4ही उमेदवार अतिशय सुसंस्कृत, अतिशय शिकलेले आणि खऱ्या अर्थानं जनसेवा काय असते आणि म्हणून मला असं वाटतं त्यांची जी तळमळ आम्ही बघितली, प्रत्येकाने मनोगतामध्ये मला या निवडणुकीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय आणि म्हणून प्रत्येक मतदाराला या ठिकाणी ते अपील होतंय. निश्चित या ठिकाणी आमच्या त्र्यंबकेच्या नगराध्यक्षा देखील आलेल्या आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला आणि त्र्यंबक नगरपालिकेवरती भगवा फडकवला. अशा आमच्या त्रिवेणीताई तुंगार या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे का ज्या प्रकारे त्र्यंबकला भगवा फडकला आणि तिथं शिवसेनेचा धनुष्यबाण फडकला, तशाच प्रकारे या नाशिकमध्ये देखील त्र्यंबक पॅटर्न या ठिकाणी नाशिकमध्ये देखील सेम पॅटर्न या ठिकाणी वापरला जाणार आहे. सर्व मतदार नाशिक महापालिकेवरती देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी फडकणार आहे आणि स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.